अभिनेता गोविंदाकडून मिसफायर करण्यात आलेला आहे। स्वतःच्याच बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याची माहिती मिळते। गोविंदावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पहाटे 4:45च्या दरम्यान ही सगळी घटना घडलेली असून पोलिसांकडून या सगळ्याबद्दलचा तपास सुरू असून बंदूक ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते। अपडेट जाणून घ्या, सत्यम सिंग आपल्या सोबत आहे। सत्यम, काय सगळी घटना आहे? नक्कीच दीपक, आपण पाहिलं तर अभिनेता गोविंदा याच्या लायसन्सची जी बंदूक आहे तर आज सकाळी साफ करताना बंदूक आहे त्याच्या पायाला ट्रिगर दाबून गोळी लागलेली आहे। खरं तर अभिनेता गोविंदा याच्या पायाला ती बंदुकीची गोळी आहे त्यामध्ये पाय जखमी झाला। स्वतःकडे जी बंदूक आहे ते साफ करत असताना चुकून ट्रिगर दाबला गेला आणि त्यामुळे बंदुकीची गोळी सुटली आणि थेट गोविंदाच्या पायात लागला। यात गोविंदा जखमी झाला आहे। बंदुकीतून निघालेली गोळी त्याच्या पायाला जी आहे जखम केली आहे। सध्या आपण एकंदरीत पाहिलं तर गोविंदा जो आहे जवळच्या क्रिटिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे। त्याच्यावर क्रिटिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खरं तर गोविंदाच्या जे पायावर गोळी लागली होती त्या ठिकाणी क्रिटिकल रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया झाली असून तो आता सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे। सध्या या प्रकरणी आहे जुहू पोलिसांनी गोविंदाची जी बंदूक आहे ती ताब्यात घेतलेली आहे। कशामुळे ही गोळीबार झाली, कशामुळे ही घटना घडली, काय चूक होती गोविंदा, या सर्व प्रकरणी आता जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत। दीपक, सत्यम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। अल्पेश करकरे क्रिटिकेअर हॉस्पिटलमधून आपल्या सोबत आहे। अल्पेश, सध्या गोविंदा यांची प्रकृती कशी आहे, या सगळ्या घटनेबाबत काय अधिकची माहिती मिळते? सध्या गोविंदावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। क्रिटिकेअर परिसरामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। गोविंदाच्या वर जी मिसफायर झालेली आहे ती साधारण 5च्या सुमारासली घटना आहे। त्याच्या बंगला जुहू तारा रोड परिसरामध्ये आहे आणि त्याच परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। गन ही अनलॉक होती आणि यामधूनच एक गोळी फायर झाली आणि ती त्याच्या पायाला लागल्याची माहिती मिळते। त्याच्यावर सध्या उपचार हे याच क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत। पोलिसांनी ही गन ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। पोलिसांनी अद्याप ही गोविंदाचा जबाब नोंदवलेला नाही, कारण ही घटना घडल्यानंतर लगेचच गोविंदाला या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आलेले आहे। त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील झाल्याची माहिती मिळते। अद्याप क्रिटिकेअर हॉस्पिटल आहे, क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटल हे जुहू आणि अंधेरी परिसरात स्थित हे हॉस्पिटल आहे। तिथे लगेचच त्या गोविंदाला घेऊन जाण्यात आलं आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मात्र त्याची सध्या परिस्थिती कशी आहे, तब्येत स्थिर आहे का, या संदर्भात अद्यापही मेडिकल बुलेटिन हे क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटलने जारी केलेलं नाही। मात्र सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार गोविंदाची प्रकृती ही स्थिर आहे। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि पोलिसांनी या संदर्भात आता सध्या चौकशी करत आहेत। त्याचा जबाब नोंदवला गेलेला नाही। मात्र प्राथमिक माहितीनुसार ही गन ही अनलॉक होती आणि त्यातूनच एक गोळी फायर झाली आणि त्यामुळे ही घटना घडल्याची माहिती मिळते। ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला गोविंदा हा एकटाच होता आणि त्यामुळे नक्की काय घडलं याबाबत अद्याप पोलिसांनी स्वाभाविकच आता या सगळ्याबाबत पोलीस जेव्हा जबाब नोंदवतील त्या जबाबातून काय नेमकं समोर येते पाहणं महत्त्वाचं असेल। अल्पेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।